रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. एक विशेष कार्यक्रमाची सुरुवात घेऊन आपल्या सगळ्यांच्या सन्मुख आम्ही आलेलो आहोत. निमित्त आहे पूजनीय सुनील दादा चिंचोलकरांच्या 3ऱ्या पुण्यस्मरणाचं. अनेक वेळा चर्चा झाली, प्रकाशन व्हावं, पुस्तकांची विक्री व्हावी, समर्थांच्या सुनील दादांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, त्याला व्यापकता प्राप्त व्हावी. पण हा मुहूर्त आज होणार होता. मला असं वाटतंय, पूजनीय सुनील दादांच्या स्मरणार्थ समर्थांचं कार्य अत्यंत व्यापक व्हावं, समाज मनामध्ये सगळीकडे ते प्रगट व्हावं. त्यासाठी एक आधुनिक संतोंकी टोली कार्यरत झालेली आहे. हे केवळ पुण्यस्मरणासाठी एकत्र येणं नाहीये. या टोळीच्या संप्रदायाचं किंवा या जथ्याचं नाव आहे समर्थ व्रती. भविष्यामध्ये देश पातळीवरील समर्थ भक्तांना जोडून ठेवणारं हे एक व्यासपीठ असणार आहे. समर्थवृत्ती हेच नाव व्हॉट्सअप, फेसबुक आणि यूट्यूब चॅनलसाठी असणार आहे. आपल्याला कदाचित कल्पना असेल, समर्थ शब्दामध्ये व्यापकत्व किती आहे. प्रापंचिक आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये दोन्हीकडे समर्थ शब्द तेवढाच देदीप्यमान उभा आहे. समर्थ किती आयाम आहेत या शब्दाला. प्रपंचात असेल, परमार्थात असेल, त्यात आमचे समर्थ रामदास स्वामी तर आहेतच. आणि दुसरा शब्द आहे व्रत. व्रत म्हणजे अनुष्ठान. व्रत म्हणजे ठरवून केलेलं पुण्य कर्म. एखादं कार्य जीवन व्रत म्हणून काम करत राहणे, ते आपल्या अंगीकारणे, त्याचा निधिध्यास करणे, याला म्हणतात व्रत. म्हणून समर्थ आणि व्रत हे ज्यांच्या जीवनाचं व्रत आहे, तो ज्यांच्या जीवनाचा वसा आहे, वारसा आहे, ध्येय आहे, श्वास आहे, केलेला प्रण आहे, अशा समाज मनाला एकत्र घेऊन चालणारी ही आधुनिक संतांची टोळी
टोळी चांगल्या अर्थाने शब्द घ्यायचा. आमचे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी म्हणत, आधुनिक संतों की टोली चल रही है. हा जो संप्रदाय है, हा जो जत्था है, ये जो टोली है, इसका नाम है समर्थ व्रती. आजच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं समर्थ व्रती या व्यासपीठातर्फे आपणास मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, नमस्कार. परमपूजनीय सुनील दादा चिंचोलकरांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त भविष्यकालीन देशव्यापी एक व्यासपीठ आपण तयार केलंय. त्याचं नाव आहे समर्थ व्रती. या व्यासपीठावर या पुण्यस्मरणाच्या निमित्त आज आपल्याशी संवाद साधणार आहेत श्रीमती नीला अभ्यंकर. नीला अभ्यंकर या परमपूजनीय अण्णाबुवा कालगावकरांच्या अनुग्रहित आहेत. त्यांना परमपूजनीय अक्का वेलणकरांचा अत्यंत निकटचा सहवास लाभला. पूजनीय अक्का या दासबोध सखोल अभ्यासाच्या संयोजक आहेत. 1986 पासून समर्थ वाङ्मयामध्ये ज्या परीक्षा होतात, जे उपक्रम राबवले जातात, त्यामध्ये दासबोध सखोल अभ्यास हा अत्यंत शिस्तबद्ध, समर्थांचं वाङ्मय, समर्थांचं चरित्र, मनाचे श्लोक आणि गीता याचा सखोल अभ्यास असलेला हा उपक्रम आहे. श्रीमती नीला अभ्यंकर या दास उपक्रमाच्या ज्येष्ठ समीक्षक आहेत. पूजनीय अक्कांच्या आदेशाप्रमाणे श्रीमती नीला अभ्यंकरांनी भागवत कथेचं निरूपण करायला सुरुवात केली. आचार्य किशोरजी व्यास आणि पूजनीय सुनील दादांच्या आदेशाप्रमाणे नीलाताईंनी रामकथा सांगायला सुरू केली. त्यांचं वैशिष्ट्य मी आपणाला सांगेन. 150 दासबोध त्यांनी लिहून घेतलेत. ती मोहीमच त्यांनी उघडली. दुसरं वैशिष्ट्य, एका दिवसात एक अशी दासबोधाची 113 पारायणं त्यांनी घडवून आणली. आणि या 113 पारायणांची सांगता समर्थांच्या चरणांजवळ सज्जनगडावर पूजनीय अण्णाबुवा कालगावकर आणि पूजनीय अक्कास्वामी वेलणकरांच्या साक्षीनं हा सोहळा पूर्ण झाला. दासबोध पारायणाची प्रत अत्यंत कमी किमतीत मिळाली. खूप आटापिटा केला, खटाटोप केला. आदरणीय जयंत साळगावकरांनी त्यांचं कौतुक केलं. केवळ 27 रुपयात दासबोध ग्रंथाची पारायणाची प्रत त्यांनी समर्थ भक्तांना उपलब्ध करून दिली. पूजनीय सुनील दादांचा प्रवास, परिभ्रमण याच्याशी श्रीमती नीला अभ्यंकरांचा जवळून संपर्क राहिलेला आहे. आज आपल्याला श्रीमती नीलाताई सुनील दादांचा परिभ्रमण, प्रवास यावर आपल्याशी संवाद साधतील. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, कै भेटसी बा मजला सुभद्रा, जय जय रघुवीर समर्थ. शंकराचार्यांनी म्हटलंय की 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. एक मनुष्यत्वम, दुसरं मुमुक्षत्वम आणि तिसरं म्हणजे संत सहवास. आणि मी नशीबवान ठरले की ह्या 3ही गोष्टी मला म्हणजे भगवंताच्या कृपेने मिळाल्या. 1986 साली माझ्या वडिलांच्या पहिल्या वर्ष श्राद्धाच्या वेळेला आणि आम्ही सुनील दादांना नागपूरला बोलवलं होतं. त्यावेळेला ते नुकतेच गड सोडून आणि साताऱ्याला आले होते. आणि त्या पत्रामध्ये मी लिहिलं होतं की आपण मानधन काय घेणार. त्यांनी मानधनाबद्दल काही विचारलं नाही, काही लिहिलं नाही, पण फक्त माझ्यासमोर श्रोते खूप असावेत आणि त्याप्रमाणे आम्ही खूप प्रचार केला आणि श्रोतेही खूप होते. 3 दिवसाची व्याख्यान मला अत्यंत सुंदर झाली. त्या म्हणजे सुनील दादा प्रथमच नागपूरला त्यावेळेला आले होते. आणि त्या प्रवासामध्ये एकदा आम्ही असंच प्रल्हाद महाराजांचे भक्त आणि पितळे त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि गाडीतून उतरल्यावरती त्यांनी पायघड्या फुलांच्या घातल्या होत्या आणि सुवासिनी ओवाला उभ्या होत्या. तेव्हा सुनील दादा म्हणाले, मला महाराज करू नका, मला चिंचोळकरच ठेवा. आणि त्याच्यातलं त्या वाक्याने खरं म्हणजे आम्ही दोघंही जण त्यांच्या त्या वाक्याने भारावून गेलो. त्यांचं विशेष त्यांचा म्हणजे गुण दिसला. कारण सर्वसाधारणपणे माणसाला काय आवडतं, तर माणसाला आपलं कौतुक आवडतं, पण त्याला महाराज व्हायचं नव्हतं. 1992 साली आणि मी 3 बसेस घेऊन गडावरती गेले, कारण लोक सगळ्यांकडनं मी दासबोध लिहून घेतला होता. गड चढून वरती गेले तर बघतो तर काय समोर सुनील दादा उभे. तुम्ही कसे काय आला. तेव्हा ते मला माझ्या बहिणीने एवढं कार्य केलंय म्हणून तिला मदत करायला आलो. आणि त्यावेळेला त्यांनी जो आम्हाला गड परिभ्रमण करून दाखवला तो माझ्या आयुष्यात मी विसरणार नाही. गडाची जी ओळख आहे ती त्यांच्याकडनंच ऐकावी. किती आवेशपूर्ण आणि सर्व या गडाची ह्या सगळ्या घटना आणि ह्या सुनील दादांनी त्यावेळेला सांगितल्या. 2001 साली मी नागपूर सोडून आणि पुण्याला आले आणि तेव्हापासून माझी मुलगी उमा त्यांची तिकीटं काढायची. ती तिकीटं इतकी काढायची की त्याच्यावरून आम्हाला कळायचं की ते किती किती परिभ्रमण करतायत. तिकीटं काढायच्या पूर्वी अगोदर सुनील दादा बसनी प्रवास करायचे. दोन्ही हातामध्ये गच्च भरलेल्या पिशव्या घेऊन बसमध्ये चढायचं आणि गावोगाव जाऊन समर्थांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करायचा. आणि म्हणूनच स्पॉन्डिलायटिसचा त्रास त्यांना पुढे सुरू झाला. मग एकही गाव त्यांनी आपल्या पुण्याजवळ सोडलं नाही की जिथे सुनील दादा गेलेले नाहीत आणि प्रचार केलेला नाही. आणि अशा प्रकारे तिकीटला पहिल्यांदा उमा काढायची, ते पैसे द्यायचे. एकदा काय झालं, नागपूरला त्यांना जायचं होतं आणि उन्हाळ्याचे दिवस होते, म्हणून उमानी आणि मी ठरवलं की आपण त्यांचं तिकीट एसीचं काढायचं. एसीचं तिकीट काढलं. त्या तिकिटाच्या पाकिटावरती मी त्यांचा कोच नंबर आणि सीट नंबर लिहायची. त्याने तो कोच शोधला, दादा तो काही कोच मिळाला नाही. मग त्यांनी विचारलं एकाला, किती साधे आणि सरळ होते बघा. आणि त्याने सांगितलं, अहो तुम्ही साधा डबा शोधताय, हा एसीचा डबा आहे. आता एसीच्या डब्यात जाऊन बसले. प्रथमच प्रवास एसीने करतायत. आणि जेव्हा बसले तेव्हा त्यांच्या मनात विचार आला, कशाला मला त्यांनी एसीचं तिकीट काढलं. कारण तेव्हापासून उमा त्यांच्याकडनं पैसे घेणं सोडलं होतं. कशाला काढलं, मला साधंच राहू द्या, मला असा छान छोकूपणा नको आहे. असा त्यांनी मनात विचार केला की आपण जाऊन मायलेकीनं खूप खडसवायचं. मग ते नागपूरला उतरले, तात्यांकडे गेले, तिथून अहिल्या मंदिरामध्ये रामकथा सांगायला गेले. रात्री मला फोन केला. मी आणि उमा थोड्याशा घाबरलेच होतो की आता आम्हाला ते काय म्हणतील. तेव्हा ते मला, नीलाबाई तुम्हाला खरं म्हणजे खडसावणार होतो, पण खरं सांगू का, तुमचे आभार मानतो. कारण काय की माझा प्रवास हा सुखकर झाला. असे लगेच वेळीच लोकांचं कौतुक करण्याचा हा जो गुण आहे, हा गुण खूप घेण्यासारखा आहे. त्यांच्या प्रवासाबद्दल काय बोलू हो. त्यांनी पहिल्यांदा कारण काय गड सोडून आल्यानंतर पैशाची कमी होती, म्हणजे पैसे नव्हतेच. बरं, मानधन तर कधी घेत नव्हते कारण निस्पृह होते, कोणाला कधी पैसा मागत नव्हते. आणि त्यामुळे त्यांनी अतोनात कष्ट केलेले आहेत समर्थांच्या विचारांच्या प्रसार आणि प्रचार करण्याकरता. म्हणून ते पहिल्यांदा फिल्म शो दाखवायचे, मोठे मोठे कॅमेरे घेऊन हिंडायचे आणि बस जायचे. त्याच समर्थांनी त्यांच्यावर एवढी कृपा केली की शेवटी त्यांच्याकडे गाडी आली. आणि अशा प्रकारे ते मग आता पुढे गाडीने प्रवास करायला लागले. 2006 साली चिंता करतो विश्वाची या पुस्तकाचं प्रकाशन करायला आणि उमा तुझी गाडी म्हणजे लागेल,
तेव्हा उमाने विचार केला एवढ्या मोठ्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे, नाहीतरी तिला नवीन गाडी घ्यायचीच होती. तिने पण नवीन गाडी घेतली. बघा संत कसे असतात. ते त्या त्या गाडीने दोघं जण गेले म्हणजे आदरणीय किशोरजी व्यासांकडे. किशोरजी व्यासांकडे त्यांनी ओळख करून दिली की ही माझी मुलगी आहे, माझे जावई. आणि त्यांनी पण सांगितलं की ही त्यांची नवीन गाडी. किशोरजी व्यास लगेच आत गेले आणि त्यांनी आत जाऊन गाडीच्या पूजा केली, त्यांचा सत्कार केला. संत कसे असतात, आपल्यासारखे दिसायला दिसतात पण कसे मृदू स्वभावाचे असतात आणि कसे कौतुक करणारे असतात याची थोडीशी ग्वाही त्या दिवशी आम्हाला मिळाली. अशा प्रकारे चिंता करतो विश्वाच्या पुस्तकाचं प्रकाशन उत्तम प्रकारे झालं. पण पुढे काय झालं तर पुढे त्यांनी स्वतःची गाडी घेतली. एकदा सकाळी उठून मला फोन आला, नीला ते आनंदाची बातमी आहे. काय बरं? अहो आज आपण गाडी घेतली आणि ती गाडी तुम्ही प्रथम त्या गाडीमध्ये बसायला या. मी आणि माझा भाऊ दोघं जण त्या गाडीमध्ये बसायला गेलो. आता ही हर्षदा मुलगी, आता तिला म्हणजे बघा एका अगदी साध्या मुलीला त्यांनी किती उच्च पदावर घेऊन ठेवलं. साधी मुलगी नाशिकहून आलेली, फक्त परमार्थाची विशेष आवड नव्हती, तिला लेखनिक तर केलंच, तिला PA तर केलं, त्यांची ती मानलेली कन्याच होती. सर्वतोपरी तिला मदत करायची, पण तिला ड्रायव्हिंग पण शिकवलं. कधीही 2 व्हीलर पण न चालवलेली मुलगी एकदम ड्रायव्हिंग शिकली. पहिल्या दिवशी जेव्हा मी आणि माझा भाऊ गाडीत बसलो तेव्हा आम्ही दोघंही जण अत्यंत घाबरलो होतो. कारण काय की तिचं गाडी चालवणं हे असं होतं. पण तीच पुढे मुलगी एक 3-4 वर्षानंतर त्या गाडीचा प्रवास किती व्हावा, 1,00,000 किलोमीटर. कारण दरवर्षी सुनील दादाच्या बरोबर बहुतेक मी शिवथरघळीमध्ये आणि साधना सप्ताहाला जायची. एक दिवशी आम्ही जेव्हा परत येत होतो, संबंध घाट चढला आणि वरती आलो तेव्हा ते हर्षदा गाडीचा थांबव. आणि गाडी का थांबवते, 1,00,000 मैलाचा प्रवास झालाय म्हणून तिने गाडी थांबवली. तिचा आम्ही सत्कार केला, तिला मी मिठी मारली की अगं पहिल्या दिवशी तर तुझं गाडी चालवणं पाहिलं आणि इतक्या थोड्या वेळामध्ये तू इतकी एक्सपर्ट झालीस, एखाद्या पुरुषाच्या वरतान गाडी चढवायला लागली. ती म्हणाली ही सगळी जी कृपा आहे ना ही काकाने माझ्यावरती केली. अशा या हर्षदेचं सुद्धा आज या क्षणी मला आठवण होतीये, कारण तिचं सुद्धा आताच निधन झालं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यानंतर बघा एकदा मी आणखीन सुनील दादा एकदा आम्ही नांदेडच्या जवळच्या गोरठ्याला गेलो. तेव्हा जायच्या पूर्वी आम्ही कुलकर्ण्यांकडे गेलो. कुलकर्णीमध्ये ते युरोलॉजिस्ट आहेत आणि ते राहतात कुठे तर अहमदनगरला. जेव्हा आम्ही सगळं सामान उतरवलं तेव्हा ते म्हणाले काय सुनील दादा तुम्ही ह्यावेळेला 2 गाड्या आणलेल्या दिसत आहेत. तेव्हा सुनील दादा म्हणाले नाही आमची नेहमीची आल्टो आहे. मग आल्टोमध्ये एवढं सामान संबंध घर भरून गेलंय. तेव्हा ते म्हणाले अहो तुम्ही परमार्थात तर कुशल आहात पण तुम्ही व्यवहारात सो इतके कुशल आहात, एवढं सगळं सामान तुम्ही फिट केलं कसं? तेव्हा ते पहिले मी नाही, या माझ्या कन्याने केले. आणि अशा प्रकारे पुढे सुद्धा एकदा आम्ही आणि यांच्याकडे गेलो होतो कुलकर्ण्यांकडे. दासबोधाचं पारायण मी त्या सगळ्या लोकांकडनं करून घेतलं आणि ते त्याच मी जितकं म्हणजे पारायण करायची त्याच्यावर ते बोलायचे. तेव्हा ते एकदा म्हणाले ते की नीला काही सुनील दादा तुम्हाला कधी समजा एखादी अडचण आली तुमच्या मेडिकल ह्याच्याकरता तर तुम्ही मला जरूर सांगा, मी तुम्हाला मदत करेन. आता हे एवढं असून सुद्धा देहबुद्धी न जगणारे सुनील दादा ज्या वेळेला शेवटच्या म्हणजे 2018 साली जेव्हा त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी एका कणाने सुद्धा सांगितलं नाही की माझं क्रिएटिन वाढलंय, मला काय त्रास होतोय. म्हणजे ते आपल्या तब्येतीबद्दल कोणाशीही एकही शब्द बोलायचे नाही. असे हे सुनील दादांबरोबर जेव्हा आम्ही गोठ्याला गेलो की ते काय सांगू तुम्हाला, रोज दुपारच्या जेवणामध्ये मोठे मोठे संत महात्मे मोठे मोठे अधिकारी व्यक्ती असायचे आणि त्यांच्याशी जवळून बोलायचा, त्यांच्याशी त्यांना भेटायचा मला सुनील दादामुळे चान्स मिळाला. कशी मोठी माणसं वागतात, कशी बोलतात हे जवळून पाहिलं. तेव्हा एक छोटीशी घटना सांगते. आम्ही गोठ्याला जेव्हा गेलो तेव्हा संध्याकाळच्या अगदी रात्र किर्र अंधार झाला आणि रस्ता दिसेना, पाऊस हा पडायला लागला. आता कोणाला विचारायचं की गोरठ्याचं दासगणू महाराजांचा म्हणजे हा मठ कुठे आहे. एक म्हातारे काका दिसले, आम्ही गेलो विचारलं, त्यांनी आम्हाला सांगितलं. नंतर ते काका आम्हाला दिसलेच नाहीत. बहुतेक दासगणू महाराज आपले असावेत ज्यांनी आम्हाला ही मदत केली. एकदा आम्ही जामला गेलो 2008 साली जेव्हा 400 वर्ष समर्थांच्या 400वी जेव्हा जयंती होती त्यासाठी आम्ही गेलो. तो इतका अमृत सोहळा झाला, इतक्या आनंदात होतो, इतके सुंदर रोज सुनील दादा बोलायचे. दासायन ह्या पुस्तकाचं प्रकाशन कोण करणार, पुनः प्रकाशन ते मागितलं ते तुम्ही करा. अहो मी कुठली मोठी आहे, नाही तुम्हीच करायचं.
म्हणजे एखाद्या लहानशा व्यक्तीला सुद्धा मोठं कसं करावं हे जे हा जो भाग आहे ना, हा सुनील दादांकडून शिकावा. अशा प्रकारे मोठे आनंदाचे दिवस आणि त्या जांभला मी घालवले. एकदा काय झालं, एकदा माझ्या भावाने खूप प्रेमाने बोलवलं म्हणून आम्ही चेन्नईला गेलो. चेन्नईला माझ्या भावाचा मोठा बंगला आहे. आता भाऊ माझा पायलट आहे. भाऊ त्यांच्या भावाचं त्यांच्या खूप चेष्टा व्हायच्या. भाऊ म्हणायचा, तुम्ही बसता आणि फक्त नुसत्या देवाच्या गोष्टी करता, तुम्ही बसता आणि फक्त अध्यात्मात नुसत्या बडबड करता. पण मी 35,000 फुटावरती आणि जेव्हा त्या एखाद्या विमानामध्ये पायलट म्हणून बसतो आणि माझ्या मागे जेव्हा संबंध विमान फुल असतं तेव्हा आम्ही खरा देव बघतो. अशा इतक्या सुंदर चर्चा आमच्या व्हायच्या. तेव्हा ते म्हणाले, पंडिला ते किती वेगळा विषय आणि किती तुमचा भाऊ हुशार आहे. त्या प्रवासामध्ये आणि आम्ही रमण महर्षींच्या आश्रमात गेलो. रमण महर्षींचा आश्रम, अहो इतके मोर, इतके सुंदर सुंदर पक्षी आणि सगळं म्हणजे एक सौंदर्य, एक वेगळं सौंदर्य पाहून ते पण खूप हरकून गेले आणि खूप आम्ही आनंदात ते दिवस घालवले. तिथून मी पॉंडेचेरीला गेलो आणि पॉंडेचेरीला खरं सांगू का, स्वतः आपण जाणं आणि एखाद्या संतांबरोबर प्रवास करणं ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. पॉंडेचेरीला ज्या खोलीमध्ये आपल्याला जाऊ पण देत नाही त्या खोलीमध्ये आम्हाला सुधीर दादामुळे त्या खोलीतल्या आतला सगळा भाग बघायला मिळाला. त्या खोलीमध्ये आम्हाला एक 5-6 मिनटं बसायला सुद्धा मिळालं. अशा प्रकारे मी त्यांच्याबरोबर नांदेडला गेले. एकदा मी अशीच त्यांच्याबरोबर पावसला गेले. मला आठवत नाहीये, बहुतेक अभंग ज्ञानेश्वरीला लिहून 150 का काय वर्ष झाले म्हणून मोठा उत्सव होता. आणि त्यावेळेची तर आठवण मी तुम्हाला सांगते, कसे असतात बघा संत लोक. त्यावेळेला आणि माधवानंद आणि त्यांच्या सौ सुद्धा आल्या होत्या. तर त्या माधवानंदांची पाद्यपूजा केली, त्यांच्या आईसाहेबांची पाद्यपूजा केली. पण सुनील दादांच्या आईसाहेब बरोबर आलेल्या आहेत हे कोणाला माहिती पण नव्हतं. सुनील दादांनी कोणाला सांगितलं नाही, आईसाहेबही कधी बोलल्या नाही. ज्या वेळेला समाधीची पूजा दोघांनी करायची तेव्हा विचारलं तिथल्या ट्रस्टीनी की तुमच्या सौ तुमच्या बरोबर आल्या आहेत का? म्हणजे हो. म्हणजे दोघंही किती साधे आहेत बघा, साधी राणी, उच्च विचारसरणी हे ते म्हणतो ना, हे त्यांच्याकडे बघून मला आठवलं. आणि अशा प्रकारे तोही प्रवास आमचा खूप छान झाला. त्यानंतर मी एकदा गोहत्तीला अपर्णाकडे गेले. अपर्णाच्या वरती नको ती गोष्ट झाली, तिचे यजमान गेले. त्यानंतर तिने आपल्या पायावर उभी राहिली. बापसे बेटा सवाई म्हणतायत ना, ते बेटी सवाई निघाली. तिने तो फ्लॅट तिच्या नवऱ्याने घेऊन ठेवला होता, पण इतका सुंदर सजवला आणि त्याचं वास्तुशांत होती म्हणून मी खरं जाणार नव्हते, कारण तिकीट खूप जास्त होतं विमानाचं. तेव्हा नीलाताई तुम्ही या, मी काढतो तिकीट असं म्हटल्यानंतर आम्ही तिकीट काढलं आणि मी गेले. आणि ते जे 8-10 दिवस आम्ही घालवले ना, खरंच सांगते अत्यंत आनंदात घालवले. कारण काय की आम्ही तेव्हा खूप प्रवास केला आणि त्यावेळेला कुलगुरू आले होते, तिच्या कॉलेजचे हेड डिपार्टमेंट आले होते, सगळे अनेक तिकडचे जे लोक म्हणजे गोहत्तीमध्ये राहणारे आसामी लोकांना तिने किती जवळ केलं. आसामी भाषा शिकली आणि त्यावेळेला तिला सुद्धा गाडी चालवता येत नव्हती, पण तिने पण गाडी किती उत्तम चालवली ही मी जवळून पाहिलं. इतका आनंद झाला सुनील दादांना की आपली मुलगी किती हुशार आहे. तिने किती लोकांना इतक्या लांब जाऊन या दुसऱ्या परकीय मुलकात जाऊन त्या लोकांना आपलंसं करणं इतकं सोपं नाही. खूप आनंदात होते ते. एकदा सुनील दादा आणखीन मी असे शिरगावला गेलो आणि शिरगावमध्ये दत्तात्रय स्वामींची समाधीचं ठिकाण, तिथे माझ्या गुरूंचं पण ठिकाण आहे, म्हणजे अण्णाभाऊ कालगावकर. ते सगळं आम्ही दर्शन घेतलं. त्या दिवशी गुरूंवरती खूप सुंदर बोलले सुनील दादा. आणि त्यानंतर मग आम्ही पालीच्या खंडोबाला गेलो. तिथे काहीतरी उत्सव होता, खूप गर्दी होती. मी जाऊन ऑफिसमध्ये सांगितलं की असे सुनील दादा चिंचोळकर आले आहे. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी लांबूनच त्यांचा वेश पाहिला. त्यांचा असा अत्यंत निर्मळ, अहो माणसाचा चेहरा जो असतो ना तो बोलतो. त्यांचा निर्मळ जो चेहरा तो त्यांनी पाहिला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून त्यांनी आम्हाला लगेच आत नेलं, त्यांचा सत्कार केला आणि आम्हाला दर्शन झालं. म्हणजे बघा, या संतांबरोबर गेलं की आपल्याला सुद्धा सगळ्या ठिकाणी कशी सुंदर दर्शनं होतात याची मी अगदी प्रचिती घेतलेली आहे. बघा, एकदा काय झालं, बंगलोरला माझी आई राहते आणि माझी आईमध्ये नलुताई फाटक, जी रोज 1 दशक वाचायची अनेक वर्ष, जी दासची पहिले ज्या 5 अभ्यासार्थी त्यापैकी माझी आई एक अक्कांची अनुग्रहित. आणि तिला भेटायला त्यावेळेला आई नौबदीला आली होती आणि त्यावेळेला आम्ही बंगलोरला गेलो. बंगलोरच्या मुक्कामामध्ये आणि आई म्हणाली, सुनील दादा तुम्ही एवढे आले आहात, एखाद्या विषयावर बोला ना. आणि त्यावेळेला त्यांनी दशक 7, समाज 10, देहांग निरूपणावरती आम्ही फक्त श्रोते 4च होतो. पण जसा काही हॉल गच्च भरलाय आणि ते नेहमीप्रमाणे खुर्चीवर बसले, डोळे मिटले आणि श्रीरामचंद्रा सुरू केलं.
आणि आणि इतके सुंदर बोलले की आईने त्या दशा समासाच्या खाली लिहून ठेवलंय की सुनील दादा आले, त्यांनी 1-1.5 तास आणि ह्याच्यावर प्रवचन केलं, तो समास वाचावा आणि मुक्त व्हावा, आणि खरंच माझी आई मुक्त झाली. अशा या वेळेला त्याच याच्यामध्ये मी आणि सुनील दादा माझ्या मुलीच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. माझी मुलगी अंजू ही ॲनेस्थेटिस्ट आहे आणि पुट्टुपाटी साईबाबांच्या हॉस्पिटलमध्ये ती काम करते. त्या दिवशी काहीतरी मोठा कार्यक्रम होता त्यांच्याकडे आणि म्हणून तिने बोलवलं. ते जे हॉस्पिटल आहे ना, ते हॉस्पिटल वाटतच नाही, जसं काही एखादं देऊळ असावं असं असं वाटतं. कारण त्याला मोठी मोठी अशी म्हणजे घुमरं आहेत, आणि त्याला कळस आहेत त्याला खूप मोठं म्हणजे गणपतीचा खूप मोठी मूर्ती आहे. ते सगळं बघून आणि त्यांना खूप आनंद झाला, डोळ्यामध्ये अश्रू आले. म्हणाले किती सुंदर ठिकाणी तू अंजू काम करतेस ग, खरं सांगू का, तू इथली कधी नोकरी सोडू नकोस. तर मी पटकन म्हणून गेले, पण अहो इथे पगार कमी आहे, तिने प्रायव्हेट केलं तर हजारोनी कमवेल. तेव्हा ते मला अहो पैशात काय आहे, पण इतक्या उत्तम ठिकाणी काम करते. म्हणून माझ्या असं लक्षात आलं की सर्वात राहून ते अलिप्त असायचे. रोज वेगवेगळ्या घरात जाणार, वेगवेगळ्या घरामधल्या जाऊन वेगवेगळ्या लोकांशी संबंध येणार, तरी पण ते धुतल्या तांदूळासारखे कसे स्वच्छ असायचे. कोणाच्या मध्ये म्हणजे कसं मला अक्का म्हणायच्या की मी म्हणायचे, अक्का तुम्ही रोज वेगवेगळ्या घरात जाता, पण तुम्ही कशी असं अगदी निर्लिप्त आहात. तेव्हा त्या मला, अगं मी साडी कशी झटकावी तशी झटकून टाकते. सुधीर दादांच्याकडे बघून मला असंच वाटायचं, त्या घरात गेल्यानंतर त्या घरातल्यासारखेच व्हायचे, परंतु घर सोडल्यानंतर त्यांच्या मनात त्या घरातला काहीही भाग नसायचा. त्यांनी आपल्याला नकळत असं शिकवलंय. म्हणजे बघा की अनेक घरी जायचे, अनेक घरी त्यांना साड्या मिळायच्या बायको करता, पण ते परस्पर लोकांना वाटून टाकायचे. पुस्तकं त्यांनी बहुतेक अर्धी पुस्तकं तर लोकांना वाटूनच टाकली. मी एक दोनदा म्हटलं, सुनील दादा अहो पुस्तकं अर्धी वाटतं आणि अर्धी किमतीत विकतात. अहो माझा संसार संपला, करायचा काय पैसा. आणि म्हणून मी त्यांना म्हणते, ते नित्य संन्यासी होते किंवा अखंड संन्यासी आहेत म्हणावं ना. मनाने सर्व कर्माचा संन्यास त्यांनी घेतला होता. वेगवेगळ्या घरात जाऊन ते संन्यस्त वृत्तीनेच राहायचे, सगळ्या घराचं कौतुक करायचे. त्या घरात गेल्या की पहिले देवघर पाहायचे, म्हणजे त्या देवघरावरून त्यांना कळायचं की हे घर कसं आहे. त्यांनी बघा आपल्या संबंध महाराष्ट्रामधला प्रत्येक गावनगाव त्यांनी परिभ्रमण केलंच, पण ते अयोध्येला गेले, ते काशीला गेले, ते जबलपूरला गेले, ते समुद्रापलीकडे गेले आणि संबंध समर्थांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार किती करू आणि किती नको असं त्यांना होऊन गेलं. बघा ते ज्या वेळा 1918 साली ते आमच्याकडे आईच्या पहिल्या पुण्यतिथीला म्हणून प्रसाद घ्यायला म्हणून आले, कराडून आले होते. ही त्यांची जी म्हणजे मानसकन्या हर्षदा, तिला घरी सोडलं, तू थकली असशील का, उद्या आपल्याला जायचंय नागपूरला. तिच्यावरती इतके संस्कार केले की एखादा जेव्हा मातीचा गोळा असतो त्याचं सुंदर शिल्प बनवावं, असं शिल्प सुंदर बनवलं. आणि ती पण गेल्याचं दुःख मात्र अतीव मला झालं, कारण काय, तिला पहिल्यांदाही मी पाहिलंय आणि शिल्प झालेलंही तिला पाहिलेलं आहे. आणि मग ते 2 व्हीलरने आले, इतके थकलेले होते. म्हटलं, सुनील दादा तुम्ही उद्या इतक्या लांबचा प्रवास करणार, कशाला करताय प्रवास. तेव्हा ते मला म्हणाले, नीलाताई जेवढे श्वास देवाने दिले तेवढाच मी जगणार, आणि मग त्यामुळे देहबुद्धीवर जगायचं कारणच. आणि अहो मी थांबत जाणार. मी पहिल्यांदा जाणार नगरला, मग औरंगाबादला, मग अकोल्याला, मग मालेगावला, असं करत नागपूरला जाणार. वाटेमध्ये थांबत गेले. काही लोकांचे डोळे पुसले, काही लोकांनी जे होते आजारी त्यांना दवाखान्यात नेलं, काही जे दवाखान्यामध्ये ऑपरेशनला होते त्यांना आशीर्वाद भरभरून दिले. या सगळ्यांना भेटले, कारण त्यांना माहिती होतं की आपले मरण पाहिले मॅ डोळा, आता मी लवकरच जाणार आहे. म्हणून आपले जे आपस्वकीय जे आपले आहे त्या सगळ्यांना भेटले. नाशिकला आले. नाशिकला टाकळीला खूप मोठा एक उत्सव होता आणि त्या टाकळीच्या उत्सवामध्ये निवेदन या तुमच्या आदरणीय किशोरजी व्यासांच्या म्हणजे बोलण्याच्यासाठी त्यांनी जी प्रवचनं केली त्याचं निवेदन उसने केलं. 1,00,000 रुपये त्यांच्या कार्याला मदत म्हणून केली आणि सगळं करून मग ते पुण्याला आले. पुण्याला मात्र त्यांचा आता एकदा तिथेही खूप आजारी पडले, परभणीला आजारी पडले, पण मी किती आजारी आहे हे कोणालाही सांगितलं नाही. त्यांच्या प्रवचनातून कोणालाही कळलं नाही की हे किती आजारी आहेत. आणि असं करून ते घरी परत आले. आजारी पडले, आजारी इतके होते, त्यांना ॲडमिट केलं. आणि ॲडमिट केल्यानंतर मी जेव्हा भेटायला गेले, एकदा आमची उमा त्यांना भेटायला गेली, तेव्हा ते म्हणाले, उमा खरं सांगू का, मला हे परस्वधीन जिनं उमा आवडत नाही, त्याच्यापेक्षा मला देवाकडे जरा जास्त आवडेल. आणि अशा प्रकारे त्यांना जेव्हा डिस्चार्ज मिळाला
तेव्हा त्यांना मी विनंती केली होती की दादा तुम्ही माझ्या फ्लॅटमध्ये आणि डहाणूकरमध्ये जो माझा नवीन फ्लॅट आहे तिथे AC पण आहे, तुम्ही तिथे राहायला या. कारण तुम्ही तुमच्या घरी राहायला गेलात ना तर तुमच्याकडे खूप तुम्हाला भेटायला लोक येतील आणि तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला आराम मिळणार नाही. त्यांना पटलं. पण ते बघा निलाताई पण मग सामान विमान मी सगळी व्यवस्था करते, तुम्ही फक्त तुमचं राम आणि तुमचे कपडे आणि तुमची माळ घेऊन या. आणि त्याप्रमाणे ते 22 तारखेला गेले एप्रिलच्या. 21 तारखेला मला दुपारी फोन आला, निलाताई तुमच्या घरामध्ये चोर शिरलाय. मी म्हटलं वा, हा चोर तर मला फार आवडला कारण हा समर्थांचा चोर आहे. लगेच संध्याकाळी मी भेटायला गेले. इतके प्रसन्न होते, इतके आनंदात होते कारण ते मोकळे झाले होते ना. आणि ते म्हणाले निलाताई मी आज खूप खुश आहे. आणि बघा सांगते आम्ही सगळे जमलो होतो. माझा मधला जावी पटकन बोलून गेला, मावशी आता आपल्याला वास्तुशांत करायची गरजच नाही ग, एवढे मोठे संत आलेत आणि मुख्य म्हणजे समर्थांचं पंचायतन आपल्याकडे आलंय. आणि अशा प्रकारे हे जे म्हणजे सुनील दादा ज्यावेळी सुरुवात केली कशाने तर सायकलवरून, त्या सायकलवरून त्या बसनी प्रवास केला. नंतर मग 2 व्हीलर एकाने दिली म्हणून 2 व्हीलरने गेले. 2 व्हीलर नंतर स्वतःची गाडी घेतली, ती गाडी विकली, दुसरी गाडी घेतली. पहिल्यांदा विमानाने कधी प्रवास केला नाही तर आज तू हिमाचल विमानाने प्रवास केला. आणि असं करत करत आता हे शरीर थकलं आणि हे थकलं याची जाणीव त्यांना झाली. आणि त्यामुळे त्या दिवशी ते संध्याकाळी खूप खुश होते. मला निलाताई मी आज खूप आनंदात आहे कारण मला टोकणारं कोण नाही आहे. आता मी मनसोक्त नामस्मरण करीन. कोणी ॲपल दिलं, ॲपल खाल्लं. अशा प्रकारे माझा नातू आहे राघव त्याचं नाव, त्याला म्हणाले तू उत्तम डॉक्टर हो पण माणुसकी सोडू नकोस, पैशाकरता तू तुझं काम करू नकोस. अरे लोकांचे अश्रू पुस. कारण मी जे पाहिलं ना हृदयशून्य डॉक्टर, हृदयशून्य नर्सेस असतात, असा वागू नकोस. दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्यांचा फोन आला, निलाताई काय हो झोप झाली का? हो छान झोपलो. तिथून सुनीता ओरडते, कुठले झोपले अगं, रात्रभर ते जागे आहेत, रात्रभर ते जप करतायत. ते म्हणाले हो निलाताई मी खरंच आज रात्रभर जप केला कारण काय तिथे मला कोणी जप करू देत नव्हतं. आजोबा झोपा, काका झोपा. आज मात्र मी मला जसा हवा तसा त्या रामासमोर जो राम समर्थांनी त्यांच्या धोळीत घातला होता त्या रामासमोर आणि बसून त्यांनी नामस्मरण करत 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 आणि शेवटी ते देवापाशी गेले आनंदाने. भगवंताच्या नामस्मरणामध्ये त्यांनी प्रस्थान ठेवलं. आणि शेवटी सुद्धा बोलताना मला काय म्हणाले, काही साधूंना मला बोलवायचे रामकृष्ण मठातल्या, आपण त्यांची व्यवस्था करू शकतो का? हो हो छान व्यवस्था करू, तुम्ही कशाला काळजी करताय, तुम्ही दोघी आता येणार आहात ना, तुम्ही आणि सीमाताई आमच्याकडेच खा बरं का. हा बहुतेक शेवटचा फोन माझा झाला असावा. आणि मग मला लगेच अपर्णाचा फोन आला, मावशी बाबा बघ कसे करतायत, आम्ही दवाखान्यात चाललोय, तू पण दवाखान्यात ये. आम्ही लगेच गेलो आणि गेल्यानंतर लक्षात आलं की सुनील दादा आपल्याला सोडून गेले, त्यांनी प्रस्थान ठेवलंय पण आनंदात गेले, नामस्मरणात गेले, म्हणून ते नक्कीच मुक्त झालेत. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं, सदा देव काजी जिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्यवाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो नमस्कार. समर्थ होती व्यासपीठावरून आपण परमपूजनीय सुनील दादा चिंचोलकरांचं पुण्यस्मरण करतो आहोत. पूजनीय दादांना समर्थ चरणी लीन होऊन 3 वर्ष झाली आहेत. आज सुनील दादांची निर्भयता या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी समर्थ संप्रदायाची धडधडणारी तोफ दादासाहेब जाधवांच्या रूपाने आपल्या भेटीला आली आहे. दादासाहेब गणपतराव जाधव धाराशिव उस्मानाबादचे रहिवासी आहेत. त्यांचं शिक्षण MA BEd झालेलं आहे. तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक म्हणून आहेत इंग्रजी विषयाचे. आध्यात्मिक क्षेत्रात अनंत श्री विभूषित सद्गुरुदेव अखंड महायोगी श्री श्रीनिवास शामराव काटकर स्वामींकडून त्यांनी दीक्षा प्राप्त केलेली आहे. सोलापूर इथल्या वृत्तदर्शन वाहिनीवरून मनाच्या श्लोकांवर त्यांनी 6 महिने निरूपण चालवलं. श्री समर्थांचं चरित्र, समर्थांचं तत्वज्ञान,
दासबोध, छत्रपती श्री शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, धर्मवीर संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, रामायण, महाभारत अशा अनेक विषयांवर दादासाहेब जाधवांची वाणी अख्ख्या महाराष्ट्रात फिरतीये. 250पेक्षा जास्त प्रवचनं त्यांची पूर्ण महाराष्ट्रात झालेली आहेत. अनेक संत साहित्य संमेलनामध्ये त्यांचा सहभाग आहे. जीवन समर्पित करणारे दादासाहेब जाधव. आपण त्यांचे विचार ऐकूया. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. आपणा सर्वांना वंदनीय असणारे आदरणीय सुनीलदादा चिंचोळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं पुण्यस्मरण करण्यासाठी आपण या व्यासपीठावर आलेले आहोत. ही शुभ संकल्पना ज्यांनी मांडली आणि अंमलामध्ये आणली ते माझे मित्र सन्माननीय डॉक्टर लाडसाहेब, माझे दुसरे मित्र सन्माननीय श्रीमान श्रीराम रोडेजी, तसेच आपण सर्वजण, आपणा सर्वांना मी सादर वंदन करतो. पहा, सुनीलदादा चिंचोळकर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले एक थोर समर्थ भक्त. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी समर्थ भक्तीचा, समर्थ रामदासांच्या जीवनचरित्राचा, समर्थ रामदासांनी जे आपल्या आयुष्यामध्ये कार्य केलं त्याचा प्रचार आणि प्रसार केला. सुनीलदादांचं व्यक्तिमत्व हे अनेक भव्य दिव्य सद्गुणांनी नटलेलं आहे. समर्थ रामदास म्हणतात, उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेच टाकून द्यावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. असं सुनीलदादांचं जीवनचरित्र हे अनेक दिव्य सद्गुणांनी नटलेलं आहे. एक एक पैलूवर बोलावायचं तर एक एक व्याख्यान होईल. मला आज या ठिकाणी जो विषय दिलेला आहे सुनीलदादांच्या जीवनाशी संबंधित किंवा सुनीलदादांची निर्भयता. खरेच सुनीलदादा हे निर्भय होतेच. इंग्रजीमध्ये ज्याला फिअरलेसनेस म्हणतात, निर्भयता. सुनीलदादा हे निर्भय होते, आतून आणि बाहेरून निर्भय होते. लक्षात ठेवा. ही वॉज फिअरलेस फ्रॉम इनसाइड अँड ही वॉज फिअरलेस फ्रॉम आउटसाइड. अशा अंतरंगातून आणि बहिरंगातून ज्यांनी निर्भयता साधलेली होती ते सुनीलदादा चिंचोळकर. हे लक्षात ठेवा. निर्भय होते. आपले विचार ते अतिशय सुस्पष्ट मांडित असत, भीत नसत, कोणालाही घाबरत नसत, कुठल्याही दबावाखाली येत नसत. ते कधीही व्यासपीठ कुठलंही असो, कुठल्याही गावामध्ये असो, कुठल्याही प्रकारच्या श्रोत्यांसमोर असो, आपले विचार अतिशय स्पष्टपणे, अतिशय निर्भयपणे आणि अतिशय परखडपणे सुनीलदादा मांडत असत. दादांना कसली भीती नव्हती. लक्षात ठेवा. अनेक वेळा अनेक प्रसंगी त्यांना धमक्या आल्या, त्यांना मारण्याच्या धमक्या आल्या, पण दादा घाबरले नाहीत, आपले विचार मांडण्यापासून हटले नाहीत. ही सुनीलदादांची निर्भयता कुठून आली? पहा, त्यांच्या मागे पुढे काय पोलिसांचा लवाजमा होता काय? काय त्यांच्या कमरेला काय स्टेनगन बंदूक होती काय? त्यांना काय झेड सिक्युरिटी होती काय? नाही, यातलं काहीही नाही. पण सुनीलदादा निर्भय होते. ही त्यांची निष्ठा होती समर्थ रामदास स्वामींवर, आणि या निष्ठेमधून त्यांना प्राप्त झालेली निर्भयता होती. लक्षात ठेवा. माणूस निर्भय केव्हा होतो? ज्यावेळेस तो निष्ठावान असतो. समर्थ रामदास एके ठिकाणी म्हणतात ना, अरे म्हणून आम्ही रामदास, रामचरणी आमचा विश्वास, कोसळोनी पडो हे आकाश, अनेकांची वास न पाहू, जय जय रघुवीर समर्थ. आम्ही रामदास आहोत का? तर आमची रामाच्या चरणी निष्ठा आहे. तसंच सुनीलदादा चिंचोळकर हे निष्ठावंत रामदासी होते. लक्षात ठेवा. ज्यांची निष्ठा पातळ असते, ज्यांची निष्ठा ढिल्ली असते, असे जे लोक असतात ना, ज्यांना आपण तोंड चटके लोक म्हणूयात, याचाही जय आणि त्याचाही जय, सत्ताधाऱ्यांचंही जय आणि विरोधकांचंही जय, रामाचंही जय आणि रावणाचंही जय. अशा प्रवृत्तीचे लोक निर्भय असू शकत नाहीत. हे लक्षात ठेवा. सुनीलदादा हे निर्भय होते आतून आणि बाहेरून. अरे आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. बांधिले घुमट किल्ल्याचे तट, तयाला फुटती पिंपळवट, तयाला पाणी कोण घालितो, तो श्रीराम.
आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे, जय जय रघुवीर समर्थ. असं म्हणणारे समर्थ रामदास हे जसे निर्भय होते, निश्चिंत होते, तसे सुनीलदादा चिंचोळकर हे आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये निर्भय आणि निश्चिंत होते. ती निर्भयता त्यांच्या चालण्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून प्रकट होत असे, लक्षात ठेवा. हे आपण सर्वांनी सुनीलदादांचं प्रत्यक्ष जवळून निरीक्षण केलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्यांची ही निर्भयता आणि त्यांची ही निश्चिंतता आपण अनुभवलेली आहे, लक्षात ठेवा. आपण सर्वांनी त्यांचा संग केलेला आहे, त्यांच्या सान्निध्यामध्ये आपण राहिलेले आहोत आणि म्हणून ते नेहमी स्वस्थ असत. त्यांच्या जीवाला कसलीही हुरहुर नसे. आपण हातामध्ये जे जीवन व्रत घेतलेलं आहे, आपलं जे उद्दिष्ट आहे, त्याची त्यांना सुस्पष्ट कल्पना होती आणि आपलं संपूर्ण जीवन त्यांनी आपल्या कार्याला समर्पित केलेलं होतं, वाहून घेतलेलं होतं. त्यांना याची पूर्ण जाणीव होती की प्रभू श्रीरामचंद्र आपल्या पाठीशी आहेत, समर्थ रामदास आपल्या पाठीशी आहेत आणि याच्यातून त्यांची ही जीवननिष्ठा दृढ झालेली होती, लक्षात ठेवा. आणि या जीवननिष्ठेतून सुनीलदादा चिंचोळकर हे निर्भय होते. तर अशी ही निष्ठा आणि ही निर्भयता ह्या दोन्ही हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. जो माणूस निष्ठावान आहे तो निर्भय असतो. येड्या गाभाड्याचं काम नाही आहे, लक्षात ठेवा. निर्भय असणं येथे पाहिजे जातीचे. तसे सुनीलदादा चिंचोळकर हे जातिवंत रामदासी होते, जातिवंत समर्थ भक्त होते, निष्ठावान समर्थ भक्त होते. त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये, त्यांच्या श्वासाश्वासामध्ये, त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण न क्षण हा समर्थनिष्ठेने व्यापून गेलेला होता. म्हणून सुनीलदादा चिंचोळकर हे निर्भय होते. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अरे धीरधरा धीरधरा तकवा, हडबडू गडबडू नका, काळ देखोनी वर्तावे, भयपोटीचे सांडावे. अरे भवाच्या भय काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. हा समर्थांचा आदेश, हे समर्थांचं आश्वासन, याच्यावर सुनीलदादांची निष्ठा होती, अतूट विश्वास होता आणि याच्यातून सुनीलदादांची निर्भयता त्यांच्या जीवनामध्ये प्रकट होत होती, लक्षात ठेवा. कसल्याही प्रसंगाला सुनीलदादा कधीही घाबरले नाहीत, आपल्या जीवनामध्ये कधीही डगमगले नाहीत आणि म्हणून ते नेहमी प्रसन्न असत, आनंदी असत. मन करारे प्रसन्न असं जे म्हटलेलं आहे, त्यांच्या चेहऱ्यावरून ती प्रसन्नता, तो आनंद अभिव्यक्त होत असे. तर हे निष्ठा, निष्ठेतून सामर्थ्य आणि त्याच्यातून प्राप्त होणारा हा आनंद, याचं चालतं बोलतं स्वरूप म्हणजे सुनीलदादा चिंचोळकर होते, लक्षात ठेवा. समर्थांनी म्हटलेलं आहे ना, ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. ज्यांनी आपल्या कार्याने प्रत्यक्ष समर्थ रामदासांना सुद्धा ऋणी करून ठेवलं असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही, लक्षात ठेवा. जोपर्यंत सज्जनगड आहे, जोपर्यंत दासबोध हा ग्रंथ आहे, तोपर्यंत सुनीलदादा चिंचोळकरांचं नाव अमर आहे. यापुढे वर्तमानामध्ये आणि यापुढे भविष्यकाळामध्ये ज्याला कोणाला समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा अभ्यास करावायचा आहे, चिंतन करावायचं आहे, दासबोधाचा अभ्यास करावायचा आहे, त्या प्रत्येकाला सुनीलदादा चिंचोळकरांच्या वाङ्मयाचा आधार घ्यावंच लागणार आहे. इतकं अतुलनीय कार्य सुनीलदादांनी केलं आणि म्हणून प्रत्यक्ष समर्थ रामदाससुद्धा ज्यांच्यावर अपरंपार प्रेम करीत होते, प्रत्यक्ष समर्थ रामदाससुद्धा ज्यांच्या भक्तीनं, ज्यांच्या कार्यानं ऋणी झालेले आहेत, असे सुनीलदादा चिंचोळकर त्यांच्या जीवनचरित्रातून दिसून येणारा हा जो गुण आहे, निर्भयता, हा अतुलनीय गुण आहे, लक्षात ठेवा. कारण समर्थांचा भक्त हा निर्भयच असला पाहिजे, तो निश्चिंत असला पाहिजे. याचं चालतं बोलतं प्रतीक म्हणजे सुनीलदादा चिंचोळकर आहे. आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे
समर्थ रामदासांच्या जीवनचरित्राचं ते एक डेमॉन्स्ट्रेशन आहे, एक प्रॅक्टिकल आहे, लक्षात ठेवा. सुनील दादा चिंचोळकरांनी नुसता दासबोध सांगितलं नाही, नुसतं समर्थ चरित्र सांगितलं नाही, तर ते हे जीवनचरित्र जगले, लक्षात ठेवा. आणि त्यांच्या जीवनातून आपणास दिसून येणारी ही सगळी दिव्य गुणं आहेत. त्यामधील निर्भयता हा फार महत्त्वाचा गुण आहे. ही निर्भयता त्यांच्या निष्ठेमधून आलेली आहे, ही त्यांची जीवननिष्ठ आहे, ही त्यांना दासबोधामधून मिळाली, ही समर्थ रामदासांच्या भक्तीमधून त्यांना प्राप्त झाली. आणि हा आदर्श आपण सुनील दादांपासून घ्यावा. आपण सुनील दादांचं नित्य त्यांचं स्मरण करावं, त्यांना आपल्या स्मरणामध्ये ठेवून आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी. असं थोर व्यक्तिमत्व तुम्हा आम्हामध्ये होऊन गेलं, ते तुम्हा आम्हास पाहावयास मिळालं, हे तुमचं आमचं सर्वांचं नितांत भाग्य आहे. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपणास सुनील दादांचा सहवास लाभला, त्यांचं जीवन आपणास प्रत्यक्ष निहाळता आलं, पाहता आलं, आणि त्यांच्या जीवनामुळे आपल्याही जीवनाला चांगली दिशा मिळत आहे, हे आपणा सर्वांचं भाग्य आहे. तर या निमित्ताने मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकांचा आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा आदरणीय सुनील दादांच्या चरणी नतमस्तक होऊन मी या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, नमस्कार. समर्थवृत्ती या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. परमपूजनीय सुनीलदादा चिंचोलकरांच्या पुण्यस्मरणानिमित्त हे व्यासपीठ आपण समर्थ कार्याला समर्पण करत आहोत. आज या व्यासपीठावरून मोरया प्रकाशनचे आदरणीय श्री दिलीपराव महाजन काका आपले विचार आपल्या समोर मांडणार आहेत. श्री दिलीप नरहरराव महाजन हे तसे मूळ धाराशिव अर्थात उस्मानाबादचे. जन्मापासूनच त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून समर्थ संप्रदायाचा बहुमोल वारसा मिळालेला आहे. त्यांचं शिक्षण BSc डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट झालेलं आहे. बालपणापासून महाजन काका संघाचे स्वयंसेवक आहेत. तरुण वयात माननीय नानाजी देशमुखांच्या दीनदयाळ शोध संस्थेत कार्य करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. 1975 ते 1981 या काळामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुरेखा काकू महाजन यांच्यासह माननीय एकनाथजी रानडे यांच्या निकट सहवासात राहून कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंद केंद्राचं कार्य ते कार्य उभं करण्यामध्ये, ते केंद्र उभं करण्यामध्ये त्यांचा अत्यंतिक मौलिक वाटा आहे. आपल्याला कदाचित कल्पना असेल, जवळपास 86-87 लेख त्या काळातले त्यांनी आत्ता फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित केले. अत्यंत सूक्ष्म निरीक्षण त्यांनी या लेखांमध्ये मांडलेलं आहे. अरुणाचल प्रदेश, कलकत्ता, मुंबई, दिल्ली अशा अनेक ठिकाणी या दोघांनी उभयता लक्ष्मी नारायणांनी प्रवास केलेला आहे, हे कार्य केलेलं आहे. साप्ताहिक विवेकचे ते व्यवस्थापक म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. 1987 पासून मोरया प्रकाशन या मराठीतील अग्रगण्य प्रकाशन संस्थेचे ते सर्व आहेत. महाराष्ट्रामध्ये मोरया प्रकाशन एक वेगळेपणाने, एका वेगळा आयाम घेऊन कार्यरत आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परमपूजनीय सुनील दादांची 20 पेक्षा जास्त ग्रंथ मोरया प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहेत. आज आदरणीय दिलीपराव महाजन
आपल्याला पूजनीय सुनील दादांची लेखन क्रिया या विषयावर ते त्यांचे विचार आपल्या समोर मांडतील. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. रामामी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखगना होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विण नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी दिलीप महाजन, मोरया प्रकाशन. समर्थवरती आदरणीय सुनील चिंचोलकर यांच्या तिथीने तृतीय समर्थ स्मृतिदिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मला सम्मिलित करून घेतल्याबद्दल मी आयोजकांचे डॉक्टर विजय लाड, श्रीरामजी रोडे, श्रीधरजी रोडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. तृतीय स्मृतिदिन आपण म्हणतोय खरं, पण माझ्याप्रमाणेच आपल्या सर्वांची भावना असणार आहे अशी माझी मला खात्री आहे की सुनीलजी आपल्यातनं गेले नाहीतच असं आपल्याला वाटतंय. आपल्यातच आहेत ते, आणि खरंच ते आपल्यात आहेत. कसे? समर्थांनीच सांगून ठेवलेलं आहे. समर्थांनी काय सांगितलेलं आहे? माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी परी मी आहे जगज्जीवनी निरंतर नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट तेणे सायुज्यतेची वाट गवसेल की श्रीराम. समर्थांनी ज्याप्रमाणे सांगून ठेवलेलं आहे की त्यांच्या ग्रंथामध्ये ते आहेत, ग्रंथ स्वरूपाने ते सगळ्यामध्ये निरंतर आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय सुनीलजींनी जे विपुल ग्रंथलेखन केलं त्या ग्रंथाच्या स्वरूपात ते आपल्याला आजही मार्गदर्शन करीत आहेत आणि निरंतर करीत राहणार आहेत. या दृष्टीने ते आपल्यातनं कधीही गेलेले नाहीत असं मी म्हणत होतो. सुनीलजींचा जे ग्रंथलेखन आहे, विपुल ग्रंथलेखन आहे, त्यापैकी जवळजवळ 70% ग्रंथ मोरया प्रकाशनाला प्रकाशित करण्याचे सद्भाग्य लाभले, याचं मला अतीव समाधान वाटतं. आणि या निमित्ताने हे जे 70% जे ग्रंथप्रकाशन मोरया प्रकाशनाने केलं तर त्यांचा निकटचा सहवास मला लाभला. अनेक वेळेला आम्ही एकत्र प्रवास केला, एकत्र राहिलो आहोत, आणि त्यातून जे त्यांची लेखन कला मला अवगत झाली, समजू शकली, ती आज आपल्यापुढे मांडायचा प्रयत्न करणार आहे. सुनीलजी 1977 ते 1988 हे जवळजवळ 12 वर्ष सज्जनगडावर वास्तव्याला होते. समर्थ सेवा मंडळाचे व्यवस्थापक म्हणून ते काम करत होते त्या ठिकाणी. आणि त्यांचा नित्याचा जो कामाचा व्याप आहे किंवा स्वरूप आहे तर ते सर्व नीटपणे व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर सुनीलजी समर्थ वाङ्मयाचा त्या ठिकाणी मनापासून अभ्यास करत होते. आणि अशा रीतीने 12 वर्ष त्या ठिकाणी ते सज्जनगडावर त्यांचं ते काम
आणि अभ्यास चालू होतं. आणि याचाच परिपाक म्हणून सज्जनगण मासिक जे आहे समर्थ सेवा मंडळाचं, त्याचं संपादकत्व ही त्यांच्याकडे आलेलं होतं. आणि माझ्या मते त्यांचं जे लेखन क्रिया सुरू झाली ती त्या सज्जनगण मासिकाच्या संपादकत्व जे त्यांना लाभलं होतं तिथपासून सुरू झाली आहे. माझी पहिली भेट सुनीलजींची झाली ती गडावर, आणि त्याच काळामध्ये ज्या वेळेला ते सज्जनगणाचे व्यवस्थापक होते. त्यावेळी मी विवेक साप्ताहिक म्हणून एक मुंबईतून निघणारा साप्ताहिक आहे त्याचा व्यवस्थापक होतो. आणि विवेकच्या कामानिमित्ताने सातारमध्ये मी आलेलो होतो. विवेकचे जिल्हा प्रतिनिधी अशोक वाळिंबे म्हणून होते, त्यांच्याकडे मी गेलेलो होतो आणि आमचं कामाचं चाललं होतं. सातारमध्ये गेल्यानंतर सज्जनगडावर दर्शनासाठी जाणार नाही असं तर होणार नाही, म्हणून अशोकरावांना मी म्हटलं की अशोकराव आपण थोडासा वेळ काढून गडावर जायचं आहे, आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे. मग त्यांनी अगदी आनंदाने मला घेऊन गेले. आणि सुनीलजींचा आणि अशोक वाळिंबेंचा चांगला घनिष्ठ परिचय होता, तर त्यांनी गडावरती सुनीलजींचा माझा परिचय करून दिला. आणि अशा रीतीने समर्थ समाधीच्या साक्षीने आमची पहिली भेट गडावरती झाली. आणि त्यावेळेला आम्हाला दोघांना हेही माहीत नव्हतं की पुढे चालून ते लेखक होणार आहेत आणि मी प्रकाशक होणार आहे, त्यांचे पुस्तकं मी इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रकाशित करणार आहे. पण तो एक काय म्हणतात तसा योग होता की समर्थांच्या साक्षीने आमची भेट व्हायची होती. पुढे 1988 नंतर समर्थ वाङ्मयाचा आणि संत वाङ्मयाचा, इतर संत वाङ्मयांचा व्यापक प्रचार करण्यासाठी सुनीलजी गडावरून बाहेर पडले, खाली उतरले. आता हा जो व्यापक प्रचार आहे तो प्रचार समर्थांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यासेने प्रगटावे. म्हणजे 12 वर्षाची त्यांची जी अभ्यासाची आणि समर्थ वाङ्मयाची तपश्चर्या त्या ठिकाणी त्यांना घडलेली होती अभ्यास करण्याची, तो अभ्यास झाल्यानंतर ते बाहेर पडलेले आहेत. आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये स्लाईड शो असे अरेंज केलेले होते की त्याद्वारे संतांचे चरित्र, क्रांतिकारकांचे चरित्र असं ते लोकांपुढे मांडत असत, त्याबद्दल बोलत असत. तर त्या काळातच त्यांचं मला वाटतं बहुधा पहिलं पुस्तक आद्यतम क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. आणि त्याचे प्रकाशकही अशोक वाळिंबेच होते. अशोक वाळिंब्यांची पण एक प्रकाशन संस्था होती सातारमध्ये काम करणारी, आणि त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं होतं. पहिलं पुस्तक सुनीलजींचं माझ्या मते आद्यतम क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे होतं. पुढे चालून हे पुस्तक मोरयाकडेच त्यांनी सुपूर्द केलं, ते ओघाने आलेलंच आहे. पण अशा रीतीने त्यांच्या लेखनाची सुरुवात क्रांतिकारकाच्या छोट्या चरित्रापासून झाली. छोटेखानी पुस्तक होतं ते. मोरया प्रकाशनाचं त्यांचं पहिलं पुस्तक जे होतं ते दासबोधाचे मानसशास्त्र. 1993 साली दासबोधा चिंतन शिबिर पुण्यामध्ये आयोजित केलं होतं दासबोधाचं. आणि त्यामध्ये स्वामी माधवनाथ त्या काळचे सत्पुरुष जे होते पुण्यामधील, ज्यांच्याकडे सुनीलजींचं जाणं येणं होतं, आदरणीय भिशीकर पण त्यांच्याकडे जायचे, त्या स्वामी माधवनाथांच्या शुभहस्ते या दासबोधाचे मानसशास्त्र या पहिल्या मोरया प्रकाशनाच्या सुनीलजींच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं होतं. आणि तिथपासून जो प्रवास सुरू झाला प्रकाशनाचा, तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे त्यांच्या एकूण विपुल ग्रंथलेखनाच्या 70% मोरया प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहेत. हे दासबोधाचे मानसशास्त्र हा मग पहिला जो दासबोधाचा हे झाला पुस्तक प्रकाशित झालं, त्यानंतर असे त्याचे 6 भाग आम्ही प्रकाशित केले. मग ते दासबोधातील भक्तियोग असो, दासबोधातील ज्ञानयोग असो, कर्मयोग असो, असे 6 भाग, आणि त्याला दासबोध विवरण संच असं आम्ही म्हणलेला आहे. तर असे हे दासबोधाचे भाग प्रकाशित आणि इतर अनेक पुस्तकं मग सुनीलजींची आम्ही प्रकाशित केलेली आहेत. तर या अनेकदा कसं व्हायचं की सुनीलजी प्रकाशन समारंभात किंवा इतर कुठल्या कार्यक्रमात माझी ओळख करून देताना ते स्वतः असं म्हणायचे की आमची जोडी जी आहे, म्हणजे मी आणि महाजन, म्हणजे की गदिमा आणि सुधीर फडकेंच्या जोडीसारखी असं सांगायचे. गदिमाने गीत लिहायचं आणि बाबूजींनी सुधीर फडक्याने ते स्वरबद्ध करायचं.
त्याप्रमाणे मी लिहायचं आणि महाजनाने ते प्रकाशित करायचं, अशा प्रकारची आमची जोडी होती. असं ते मला माझी ओळख करून देताना समारंभात आदराने सांगायचे. इतपत आमचं ते लेखक आणि प्रकाशक नातं निर्माण झालेलं होतं. सुनीलजींची जी लेखन क्रिया होती त्याच्याकडे आपण पाहिलं तर असं आपल्या लक्षात येतं की समर्थ ज्याप्रमाणे पुस्तक सांगायचे आणि त्यांचा लेखनिक लिहून घ्यायचा, समर्थांचे लेखनिक तर कल्याण स्वामी होते पहिल्यापासून, त्याप्रमाणे सुनीलजींचं सांगण्यातून लिखाण व्हायचं. म्हणजे ते सांगायचे आणि कुणीतरी लिहून घ्यायचं. सुनीलजींचे कल्याण स्वामी होण्याचं भाग्य अनेकांना त्यावेळेला लाभलेलं होतं. अनेकांनी अशा प्रकारची सेवा सुनीलजींसाठी केलेली होती, आपण केली होती, स्वेच्छेने समर्थ सेवा म्हणून केलेली होती. आणि नंतरच्या काळामध्ये ही जागा मात्र हर्षदा जोशी यांनी घेतली होती. आपल्याला माहिती आहे त्यांचं नुकतंच समर्थचरणी त्या लीन झालेल्या आहेत. त्यांचा आणि हर्षदा जोशी आणि मग त्या पुढे चालून सुनीलच्या कल्याण स्वामी बनल्या होत्या. त्यांच्या मग त्या लेखनिक झाल्या. लेखनिकतून म्हणजे कल्याण स्वामीप्रमाणे ते स्वतःचाही म्हणतात जसं विकास आणि पुढे चालून अध्यात्मामध्ये त्यांची प्रगती झालेली आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तर असं त्यांचं ते लेखन चालायचं, ते सांगायचे आणि लिहून घ्यायचे. अशी अनेक पुस्तकं झाली. त्याचप्रमाणे सुनीलजींचं आणखीन एक आपल्याला सांगता येईल की अनेक प्रवचनमाला म्हणा, व्याख्यानमाला अशा ज्या 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 ठिकाणी व्हायच्या त्याचं ते रेकॉर्ड केलेलं असायचं, मुद्रित केलेलं असायचं. त्याच्या त्या कॅसेट असतील म्हणा किंवा CD असतील म्हणा, तर त्या CDवरनं त्या कॅसेटवरनं त्या ऐकून पुन्हा त्या शब्दात मांडणं, अशा प्रकारची ही त्यांची ग्रंथसंपदा निर्माण झालेली आहे. मला आठवतं की दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये सुनीलजींचे जे प्रवचन असायची ती रामकृष्ण मठामध्ये पुण्याच्या महिनाभर रोज संध्याकाळी सुनीलजींचं प्रवचन असायचं. दरवर्षी त्यांना एक वेगळा विषय दिलेला असायचा आणि त्याच्यावरती त्यांचं ते महिनाभर प्रवचनं चालायची. 1.5 तास 2 तास जवळजवळ प्रवचन असायची. एका वर्षी त्यांना स्वामी विवेकानंद हा विषय दिलेला होता आणि ती जी व्याख्यानमाला झाली त्या व्याख्यानमालेचं मुद्रित जे रेकॉर्डिंग झालेलं होतं त्याच्यावरनं एक खूप मोठा चांगला ग्रंथ तयार झाला, मानवतेचे महापुजारी स्वामी विवेकानंद. आणि ह्या ग्रंथाचं प्रकाशन पुण्यामध्येच आपले त्यावेळेला डॉक्टर राम शेवाळकर यांच्या झालेलं होतं. अशा रीतीने हा एक मला प्रसंग आठवला म्हणून सांगितला. पण अशी अनेक पुस्तकं सुनीलजींची आधी रेकॉर्ड झालेले आहेत, त्यांचे व्याख्यानं रेकॉर्ड झालेले आहेत आणि मग त्यांच्या रेकॉर्डिंगवरनं ते शब्दबद्ध झालेले आहेत. अशी ही पुस्तकं झालेली आहेत. सुनीलजींनी आपल्याला माहिती आहे त्यांच्या तालमीत बरेच लोक तयार झालेले आहेत की कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार असेही त्यांनी तयार केलेले आहेत, घडवलेले आहेत. समर्थांनी जसे महंत घडवले त्याप्रमाणे सुनीलजींनी अनेकांना या ह्याच्यावरती कथाकार म्हणून, प्रवचनकार म्हणून घडवलेलं आहे. तर त्यांनी नुसते कथाकार आणि प्रवचनकारच घडवलेले नाहीत, तर आपल्याला माहिती आहे की त्यांनी अनेक लेखकही घडवले. अनेकांकडनं त्यांनी लिहून घेतले, विषय लिहून घेतले. मला स्वतःला आठवतं की मी प्रकाशक म्हणून त्यांच्या सान्निध्यात असलो असतं तरी महाजन तुम्ही लिहा म्हणायचे मला, आणि त्यांनी मला विषय द्यायचा आणि मी तो लेख लिहायचा, त्यांना दाखवायचा आणि मग तो सज्जनगड मासिकात म्हणा किंवा रघुवीर समर्थ मासिकात म्हणा तो प्रकाशित व्हायचा आहे. अशा प्रकारचे मी 3-4 लेख लिहायचे मलाही आठवते. तर मी तर त्यावेळेला असे लेखच लिहिले होते. पण सुनीलजींच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक लेखक आहेत, त्यांची पुस्तकंही प्रकाशित झालेले आहेत. याशिवाय सुनीलजींचं मला असं माहिती आहे की अनेक असे लोक होते की ज्यांनी काहीतरी लिहिलेलं आहे, सुनीलजींनी त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ते प्रोत्साहन दिलेलं जे लोक असायचे पण त्यांना असं वाटायचं की हे आपलं पुस्तक प्रकाशित व्हायला पाहिजे. ती सुनीलजींनी प्रोत्साहन दिलेले आणि घडवलेले जे लोक असतील ते अर्थात संत वाङ्मयाचं चांगला विचार देणारे पुस्तकं असणार आहेत, त्याबद्दल काही वादच नव्हता. मग अशा लोकांना सुनीलजी प्रकाशकसुद्धा शोधून द्यायचे. अशी अनेक पुस्तकं मी स्वतः सुनीलजीने सांगितले की माझं आपल्याला एक पुस्तक काढायचं आहे, या अमुक ह्याने लिहिलं आहे असं मला ते गोंधळकर महाराजांचं चरित्र आम्ही अशाच प्रकारे प्रकाशित केलं होतं. अर्थात हे बघताना सुनीलजींच्या
जसे ते आध्यात्मिक ह्याच्यामध्ये होते, त्या मार्गामध्ये होते, तसे ते मुळात कॉमर्सचे विद्यार्थी असल्यामुळे ते व्यवहारही नीट पाहत असत. म्हणजे लेखकाचं किंवा प्रकाशकाचं यामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होऊ नये अशा प्रकारची ती सांगजोड घालत असत. इतका त्यांचा दूरवरचा विचार असायचा. पण अशा अनेकांना त्यांनी प्रकाशक शोधून दिले. मी असेल म्हणा किंवा आणखीन कोणी प्रकाशक असतील. तर हे लेखक आणि प्रकाशक यांचं गाठ घालून द्यायचं एक्सचेंजसुद्धा सुनीलजी त्याप्रमाणे काम करत होते. हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की स्वतःचं पुस्तक आता मी चिंता करतो विश्वाची आहे. तर चिंता करतो विश्वाची हे समर्थ चरित्र त्यांचं स्वतःचं असताना त्याला खूप मोठी मान्यता प्राप्त झालेली असताना सुद्धा सुनीलजींनी समर्थांच्या चतुशताब्दीच्या निमित्ताने अनंतदास रामदासी यांचं बरीच वर्ष दुर्मिळ असलेलं दासायन हे समर्थ चरित्र या निमित्ताने यायला पाहिजे, लोकांपर्यंत असलं पाहिजे असा आग्रह माझ्याकडे धरला. आणि ते पुस्तक जणू काही स्वतःचंच आहे. स्वतःचं पुस्तक असताना, चिंता करतो विश्वाची असताना हे दासायनसुद्धा त्याच उत्साहाने त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं, छापून घेतलं, प्रकाशित करून घेतलं. आणि जणू काही स्वतःचं पुस्तक आहे अशा प्रकारच्या तिचा 3-4 ठिकाणी आम्ही प्रकाशन समारंभ करून घडवून आणले. हे कुठला लेखक आजकाल सांगा मला असं करेल की त्याला असं वाटलं असतं की अरे हे दुसरं पुस्तक माझ्या कॉम्पिटिशनला येईल, अशी कधी त्यांच्या मनात विचार आला नाही की समर्थांचं हे चरित्र आहे, समर्थांचं हेही चरित्र लोकांपुढे आलं पाहिजे अशी त्यांची व्यापक आणि वेगळी प्रकारची दृष्टी होती असं म्हणायला हरकत नाही. असे लेखक आजकालच्या काय म्हणाल कोणत्याही काळात दुर्मिळच आहे असं म्हणायला हरकत नाही. हा त्यांच्या लेखन शैलीचा एक फार मोठा पैलू आहे. या ठिकाणी तो आपण नमूद करायला पाहिजेच असं मला वाटलं. याचप्रमाणे दासायन जसं सांगितलं तसं चिंता करतो विश्वाची आणि त्यांचं जे पुस्तक आम्ही मनाच्या श्लोकावरती प्रकाशित केलेलं आहे, मनाच्या श्लोकातून मनशांती, हे 2 पुस्तकं त्यांचे हिंदीमध्ये अनुवादित झालेले आहेत. चिंता करतो विश्वाचा जो अनुवाद केलेला आहे तो जबलपूरचे सुरेशजी तोपखानेवाले म्हणून आहेत. त्यांनी हिंदीमध्ये त्याचा अनुवाद केला आणि जबलपूरला त्याचा फार मोठ्या प्रमाणावरती त्यांनी प्रकाशन समारंभ घडवून आणला होता. मी आणि सुनीलजी दोघेही जबलपूरला त्यानिमित्ताने गेलो होतो. आणि अशा रीतीने हिंदीमध्ये सुद्धा समर्थ वाङ्मयाचा प्रचार व्हायला पाहिजे असा त्यांचा जो प्रयत्न असायचा तो प्रयत्न या समर्थ चरित्राच्या निमित्ताने झाला. त्या पुस्तकालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे मनाच्या श्लोकातून मनशांती हे जे पुस्तक आहे हे पुस्तकसुद्धा हिंदीमध्ये आलं. इंदोरचे डॉक्टर मोहन बांडे म्हणून आहेत, त्यांनी याचा अनुवाद केलेला होता आणि त्याही पुस्तकाला चांगला प्रतिसाद लाभलेला होता. असे त्यांचे अनेक पुस्तकं विद्यार्थ्यांचे रामदास आहेत किंवा संस्कारांचे मोती आहेत. हे इतर भाषेमध्ये, काही तर मला वाटतं फ्रेंच भाषेमध्ये सुद्धा अनुवाद झालेला आहे, इंग्रजीमध्ये पण झालेला आहे. तर अनेक भाषामध्ये म्हणजे समर्थ वाङ्मय किंवा एक प्रकारे रामकथा असं म्हणता येईल आपल्याला. रामाची उपासना ही ब्रह्मांड भेदून पैलाडणावी अशा प्रकारचं जे समर्थांनी सांगितलेलं वचन आहे ते वचन सुनीलजींनी आपल्या ह्या जीवनाच्या कार्यकाळामध्ये खरं करून दाखवलेलं आहे आणि वास्तवामध्ये आणून दाखवले असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. अशी सुनीलजींची ही लेखन क्रिया होती. इतर भाषेतही त्यांनी आपल्या विपुल समर्थ वाङ्मय नेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे प्रवचनं तर सगळ्या देशभरात व्हायची, बाहेरही झालेले आहेत, दुबईला झालेले आहेत आणि तो सगळ्या ठिकाणी अर्थातच समर्थ वाङ्मयांचाच प्रचार त्यांनी केलेला आहे. ही सगळे घडत असतानाची जी प्रक्रिया होती, लेखन प्रक्रिया, ती त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत चालू होती. अलीकडच्या काळात म्हणजे सुनीलजींनी समर्थलीन होण्याच्या आधीच्या काळामध्ये त्यांचे 2 मोठे ग्रंथ प्रकाशित झाले. ते म्हणजे एक जो होता तो जुना दासबोध किंवा 6 समासी जो दासबोध आहे तो दासबोधात त्याच्यावरचं विवरण, तो एक मोठा ग्रंथ त्या ठिकाणी प्रकाशित झालेला होता. आणि त्याच्यानंतर त्यांची खूप मोठी अशी योजना अशी होती की दासबोध जे आहे ते दासबोध हे आमच्या मोरया प्रकाशनाने जे 6 भाग जे काढले होते त्याच्या विस्तृत प्रमाणामध्ये मोठ्या ग्रंथ लिहून
त्याचे खंड प्रकाशित करावेत दासबोधाचे, अशी त्यांची योजना होती. आणि त्यांचं त्या लिखाण चालू होतं त्या काळामध्ये. आणि ते लिखाण चालू असताना मला वाटतं त्यांचं कॉन्टिनेंटल प्रकाशनबरोबर या मोठ्या प्रोजेक्टसाठी बोलणं झालेलं होतं. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे एखादं पुस्तक जर ते इतर प्रकाशकांना देणार असतील तर ते मला विचारायचे, महाजन मी हे देऊ का त्यांना? आणि मी कधीही त्यांना कधी असं म्हणलं नाही की त्यांना काय देत आहे, मला काय देत नाही. कारण माझी भावना अशीच होती की जे आपल्याला आहे मिळणार आहे ते मिळणारच आहे. समर्थांची इच्छा असेल तसं असेल. आणि हीही त्यांना माहीत असल्यामुळे मी हो द्या ना, अवश्य द्या असं म्हणल्यानंतर मला तुम्ही हे असं उत्तर देणार हे माहिती होतंच म्हणा, तरीसुद्धा मी तुम्हाला विचारलं म्हणे महाजन. असे त्यांचा खूप विशाल दृष्टिकोन असायचा. तर हे जे शेवटचं लिखाण चालू होतं त्याची प्रूफ तपासण्याचं काम त्यांनी हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा केलं, शेवटच्या क्षणापर्यंत केलेलं होतं. म्हणजे त्यांचा जो कामाचं जे हे आहे, निष्ठा आहे, या समर्थ वाङ्मयाप्रतीची निष्ठा आहे ती शेवटपर्यंत कशी होती. म्हणजे तिथे डॉक्टर सांगायचे, त्यांना वहिनी सांगायच्या, अपर्णा सांगायची की आता इथे तरी तुम्ही हे काम करू नका, विश्रांती घ्या. डॉक्टर म्हणाले अहो विश्रांती घ्या. तर त्यामुळे विश्रांती काय असायची? समर्थांच्या कामात राहणं, ह्या लिखाणाच्या कामात राहणं हीच माझी खरी विश्रांती आहे. आणि अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या लेखन कार्यामध्ये ते मग्न होते. आणि ते करत असतानाच त्यांनी समर्थांच्या चरणी आपला देह ठेवलेला आहे. तर असा हा अद्वितीय वैशिष्ट्यपूर्ण लेखक ज्याची लेखनक्रिया आज आपण समजावून घेत आहोत, तो त्याच्या संबंधात, त्याच्या संपर्कात आपण सगळे आलो, हे आपलं महद्भाग्य असं म्हणायला हरकत नाही आहेच आपलं महद्भाग्य. आणि त्यांच्या ह्या ग्रंथाच्या रूपाने ते आपल्याला कायम मार्गदर्शन करणार आहेत. आज काल करत होते, असताना करत होते, आज हे करणार आहेत आणि कायम करणार, निरंतर करणार आहेत. अशा सुनीलजींना आजच्या ह्या तृतीय स्मृतिदिनी वंदन करून मी माझं वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, आज समर्थप्रती परमपूज्य संत सुनीलदादा चिंचोळकर महाराज यांची तृतीय पुण्यतिथी. त्यानिमित्त आपण सर्व या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण जमलो आहोत. ते गेले असं कोणालाच वाटणार नाही आणि ते खरं गेलेले नाहीच आहेत. पण त्यांची पुण्यतिथी आम्ही का साजरी करावी असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सरळ आणि सोपं आहे. त्यांच्या पुण्यतिथी साजरी केल्यामुळे त्यांच्यामध्ये असलेले जे गुण आहेत त्या गुणांचं पायी आम्हाला व्हायचं आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संत जात नाहीत. समर्थांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा कल्याण स्वामीला समर्थ म्हणाले होते, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर. करू नका खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, सायुज्यतेची वाट गवसेल की. समर्थांनी ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे सगळ्या संतांचं जीवन झालेलं आहे. कुठलेही संत गेलेले नाहीत. ते संत तुमच्या आजूबाजूला सदैव आहेतच आहेत. पुढे ते म्हणतात, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता करू नका खेद भक्तजनी. संतांनी किती मोठं कार्य करून ठेवलेलं आहे. त्या कार्याचा जर आम्ही विचार केला तर त्यांच्याकडनं आम्ही काहीतरी घ्यावं. दादांच्या सहवासात जे लोक राहिलेत त्यांना त्यांच्यातलं संतत्व दिसून आलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे,
किंवा देह कष्टविती उपकारे असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून गेले. ते सत्य आहे. यांनी यांच्या जीवनामध्ये संबंध कुठलाही विचार स्वतःचा केलेला नाही. जगाच्या कल्याणासाठीच कार्य केलं. त्यांची पुस्तकं पहा, त्यांचं ग्रंथलेखन पहा, त्यांची व्याख्यानं ऐका. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये फक्त समर्थ आणि समर्थ विचार होता. आणि म्हणून दादांच्या सहवासात जे लोक राहिले ते समर्थ विचाराने भारावून गेले. आणि म्हणूनच त्यांच्या प्रेमाने आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत. मी आपल्या सर्वांना मनापासून प्रार्थना करतो की दादांनी जे कार्य केलं आहे त्या कार्याला खऱ्या अर्थाने गती देण्याचं काम तुमचं आणि माझं आहे. दादांना मी असं म्हटलं होतं की दादा, मला काही आज्ञा द्या, मी काय करू. ते हसले आणि मला म्हणाले, आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. हे वाक्य त्यांनी त्यानंतर म्हटलं. मग आम्ही त्यांचे जर शिष्य आहोत, त्यांचे जर आम्ही चाहते आहोत, त्यांनी आमच्यावर अलोट प्रेम केलेलं आहे, त्यांची उतराई जर करायची असेल तर दादांनी केलेलं जे कार्य आहे त्या कार्याला आपण अधिक गती देऊन ते संबंध भारतवर्षामध्ये आपण पुढे नेलं पाहिजे. त्यासाठी आपण आता आधुनिक युगाचा आपण आधार घेतलेला आहे. समर्थ व्रती नावाचं YouTube चॅनल आपण सुरू केलेलं आहे. ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. समर्थ व्रती या YouTube चॅनलला आपण सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर समर्थ व्रती नावाचं फेसबुक पेज सुद्धा सुरू केलेलं आहे. त्यावर सुद्धा तुम्ही या. अतिशय उत्तम प्रकारे या कार्याला आपण दिशा देऊ शकू. दादांचे विचार, समर्थांचे विचार हे सगळ्या भारतवर्षाला उद्धरून नेणारे आहेत. आणि म्हणूनच त्या कार्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली ते प्रेरक आमचे कोण आहेत, तर अशा प्रकारे YouTube चॅनल सुरू करणे, फेसबुक सुरू करणे, अशा प्रकारचा विचार माझे अतिशय जवळचे परमादरणीय श्री डॉक्टर विजयजी लाड नांदेड मोठे अभ्यासक आहेत. माझ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे. दादांच्या प्रेमातले लोक हे जसे एका नाळेने जोडलेले आहेत, एका विचाराने जोडले आहेत. समर्थ करावे, सगळे असे एका विचाराने जोडलेले. त्यांनी मला फोन केला आणि या कार्याला आपण गती द्यावी असा विचार माझ्या मनात त्यांनी टाकला. त्यांनी मला सांगितलं, पुण्याचे पंचपोर यांनी मला असा 3 दिवसाचा कार्यक्रम घ्यावा असं सांगितलं. श्रीधरनी मला सांगितलं, माझा मुलगा, तो म्हणाला, बाबा आपण हे 3 दिवसापुरता मर्यादित न ठेवता पुढे भविष्यात सुद्धा या कार्याला कायमस्वरूपी स्थान प्राप्त झालं पाहिजे, असं काही आपण करू. म्हणून या तिघांना मी अत्यंत मनपूर्वक धन्यवाद देतो की या निमित्ताने का होईना आपण सर्व एकत्र आलो. दादांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. ते आमच्या पाठीमागे उभेच आहेत. तू कार्य कर, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. या स्वामी समर्थांच्या शब्दाप्रमाणे ते आमच्या पाठीशी आहेतच. सद्गुरु सारिका असता पाठी राखा. ते सद्गुरु आमच्या पाठीशी आहेत. चिंता करण्याचं कारण नाही. या समर्थव्रती YouTube चॅनलवरून आपण समर्थांच्या कार्याचा आपण मागवा घेऊ, समर्थांचं कार्य पुढे नेऊ.
संबंध भारतवर्षामध्ये असलेले समर्थ भक्त साधक यांची उत्तम संघटना व्हावी असा त्यामागचा उद्देश आहे. या माध्यमातून महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, किंवा समर्थ म्हणतात पहावी घरांची घरे, सगळ्या लोकांना सज्जनांना एकत्र केलं पाहिजे. सदा संगती सज्जनाची असू दे. या समर्थांच्या वेगवेगळ्या विचारांनी आम्ही सर्व एकत्र येऊ. सज्जन विखुरलेले असणं चालणार नाही. सगळ्यांची संघटना असली पाहिजे. समर्थांनी संघटनेला महत्व त्यासाठी दिलं. आजच्या दिवशी पुण्यतिथी निमित्त जे वक्ते या ठिकाणी बोलले ते अत्यंत उत्तम वक्ते आहेत. दादांच्या प्रेमातले आहेत. दादांचा सहवास त्यांना खूप लाभलेला आहे. अशाच वक्त्यांना विशेष करून या ठिकाणी मी आमंत्रित केलं. त्यापैकी श्रीमती नीलाते अभ्यंकर पुणे या ज्येष्ठ समर्थ भक्त आहेत, उत्तम भागवतकार आहेत. यांनी या ठिकाणी समर्थांचे परिभ्रमण जसा विषय होता तसं दादांचे परिभ्रमण हा विषय त्यांनी सांगितला. कारण परिभ्रमण हा समर्थांचा मुळात आवडीचा विषय होता. पहावी घरांची घरे, घरं पाहून चालणार नाही, तर घरांची घरे म्हणजे घरामध्ये राहणारी जी माणसं आहेत त्या माणसांना ओळखता आलं पाहिजे. त्या माणसांना आपलंसं करता आलं पाहिजे. त्यांचं दुःख विचारता आलं पाहिजे. त्यांच्या पाठीवरून हात फिरवता आला पाहिजे. त्यांना समर्थ कार्याला लावता आलं पाहिजे. अहो, संतांनी काय कार्य केलं? जे झोपले होते त्यांना जागं केलं. जे जागे होते त्यांना संतांनी उठवलं. जे उठले होते त्यांना उभं केलं. जे उभे होते त्यांना चालतं केलं. आणि जे चालत होते त्यांच्या हातामध्ये रामभक्तीचा झेंडा दिला, रामभक्तीचा ध्वज दिला, रामभक्तीची पताका दिली. आणि त्या निमित्ताने हा संपूर्ण भारत रामचंद्रांचे गुण गाऊ लागला. हे संतांचं कार्य आहे. ते कार्य आपण सुद्धा करावं यासाठी हा सगळा उपक्रम. आपल्या महाराष्ट्राचे प्रसिद्ध वक्ते, निर्भय वक्ते प्राध्यापक श्री दादासाहेब जाधव तुळजापूर, दादांचं त्यांच्यावर अत्यंत प्रेम होतं. दादांच्या अत्यंत लाडके असे शिष्य ज्यांनी आज निर्भयता हा विषय इथे सांगितला. खरंच तोच मनुष्य निर्भय असतो की ज्याला मी नाही तू आहे असा जो समजतो तो निर्भय असतो. ज्याला मी देह आहे असं वाटते त्याला भय आहेच. मी देह नाही, हे कार्य माझं नाही, हे कार्य तुझं आहे असं समजणाऱ्याला कुठलंही भय नसते. भवाच्या भय काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. म्हणून भवाच्या भय भ्यायचं कारण नाही. हे दादांच्या प्रत्यक्ष आचरणातून आम्हाला दिसून आलंय. कित्येक प्रसंगाचं वर्णन आपल्याला करता येईल. परंतु या वक्त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की दादासाहेब आले, त्यांनी आपले उत्तम विचार इथे मांडले. त्याबद्दल त्यांचा मी सदैव ऋणी राहील. त्यानंतर दादांचे जे विचार आहेत ते पुढे सुद्धा अनेकांपर्यंत चालावे यासाठी लेखन कार्य दादांनी केलं. आणि ते कार्य प्रकाशित करण्याचं काम मोरया प्रकाशनाने केलं. मोरया प्रकाशनाचे प्रकाशक श्री दिलीपजी महाजन पुणे यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे. त्यांनी दादांचे अनेक अनुभव इथे सांगितले आणि त्या अनुभवातून आम्हाला सुद्धा खूप काही प्रेरणा मिळाली. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. लिहिणे हा शब्द आला की माझ्या मनात माझी भगिनी सौभाग्यवती हर्षदाताई जोशी हिचं स्मरण झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही. दादांची ती लेखनिक होती, ती दादांची मानसकन्या होती, ती दादांची पट्ट शिष्या होती. तिच्या आत्ताच्या नुकत्या जाण्याने
आम्ही सर्व अतिशय दुःखी झालो. पण तिचं कार्य आपल्याला थांबवता येणार नाही. दादांनी म्हटल्याप्रमाणे मी गेलो नाही आहे, माझं कार्य चालू राहिलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आहात. आपण सर्व एकत्र येऊ आणि या कार्याला अजून पुढे नेऊ. त्यामुळे मी श्री दिलीपजींचं सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्व वक्ते इथे आले, आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाची या ठिकाणी एक वैभव वाढवलं, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहीन. उद्याचे 3 वक्त्यांची नावं सांगतो आणि थांबतो. उद्याचे वक्ते दादांचे अत्यंत परमस्नेही श्री शंकर जाधव. श्री शंकरराव जाधव हे संभाजीनगरचे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत. संभाजी महाराजांनी ज्याप्रमाणे कार्य केलं त्या संभाजीनगरमध्ये राहून शंकरराव सुद्धा कार्य करतात आहेत. ते उद्याचे वक्ते आहेत. तसेच दादांचे शिष्य, दादांचे मानसपुत्र डॉक्टर शिरीषजी लिमये पुणे यांचेही विचार उद्या आपण ऐकणार आहोत. आणि त्याचबरोबर समर्थ व्यासपीठाच्या सौ माधवीताई महाजन पुणे या तिघांचे विचार उद्या आपण ऐकू. उद्या बरोबर याच वेळेत 4:30 तर 5:30 असा 4:30 ते 5:30 असा तो कार्यक्रम राहील. आपणाला योग्य वेळेत लिंक प्राप्त होईल. आपण त्यामध्ये जॉईन व्हावं आणि या कार्यक्रमाला अधिक शोभा आणावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. सर्वांचे पुनश्च आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आभार प्रदर्शनाचं जे माझ्याकडे दिलेलं दायित्व आहे ते मी या ठिकाणी यथाशक्ती यथामती मी संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसे सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय, भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.